हो हो, हेच आहेत सगळे. मिळेल पुढे पंक्चर हॉल. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन मोटो व्लॉगमध्ये. तर आज मी चाललो आहे एक छोट्याशा ब्रेकफास्ट राईडला. तरी ब्रेकफास्ट राईड कम फ्रेंडशिप डे राईड होणार आहे. म्हणजे हा ऑगस्ट महिन्याचा पहिला संडे आहे. माझ्यासोबत निकिता पण आहे. चला जाऊया राईडला. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. तर आज संडे असल्यामुळे बरेचसे रायडर दिसणार आहेत रोडवर. आणि आज पाऊस पण आहे. इतके दिवस झालं पाऊस नव्हता, पण आज आहे. त्यामुळे रेन गिअरचा मी काय कॅरी नाही केले. आता भिजायचं आहे, बाकी काय नाही. तर ही राईड मी करतोय बायकर्स कार्टर जो ग्रुप आहे त्यांच्यासोबत. मी आधी पण राईड केली आहे. ही राईड त्या ग्रुपने ऑर्गनाईज केली आहे, त्यांच्यासोबत चाललोय मी. म्हणजे जास्त लांब नाही चाललोय, बेलापूरलाच चाललोय. आपले बायकर्स कार्टलवाले खूप लांबून लांबून येत आहेत. म्हणजे वसई विरार तिकडून पण लोक येत आहेत. तर त्यांच्यासाठी एक बऱ्यापैकी राईड होऊन जाणार बेलापूर. पण मी जवळच राहतो घाटकोपरला, तर आपल्यासाठी ही एक छोटीशी राईड होणार आहे. आता वाशी टोल नाक्याला एक मीटअप पॉईंट आहे. एक मीटअप पॉईंट त्यांचा वेस्टर्नला होता, तर तिथून ते लोक इकडे येणार. इकडून 7:15चा मीटअप पॉईंट आहे. 7:15ला इथून निघू. वाशी टोल क्रॉस करून मला बायकर्स दिसत आहेत. हो हो, हेच आहेत सगळे. मॅल काय म्हणतो, कसं आहे? तर निघतो आता इथून. केवढ्या बाईक्स आहेत बघा. ते मोजल्या तर नाही आहेत, पण व्हॉट्सॲप ग्रुपवर 50चा काउंट होता. चला निघायचं. हां ठीक आहे. आणि मी लीड करतोय सगळ्यांना. आम्ही घेणार आहे पाम बीचचा रूट. पाम बीचवरून बेलापूरला बाहेर पडून आम्ही जाऊ. 450 आहेत बऱ्याचशा. रॉयल एनफील्ड 411 आहे. 310 तर खूपच आहेत. नवीनवाली KTM पण आहे. त्यानंतर एक 1300 पण आहे. बेनेली आहे. थांब. काय आलं? मागचा ना मिळेल पंक्चरवाला. मिळेल पुढे पंक्चरवाला. इथे पुढे लेफ्टला मिळेल. माझ्याकडे किट आहे, पण तो जो पंक्चर ज्या प्रकारे त्या प्रकारे होणार नाही. सगळ्या लाईनअप होतोय. तर निघालोय. राईडला सुरुवात झाली आहे.
हा गेल्या पुढे हो, हे काय इकडेच आहेत. आम्ही गाडी आहे. जाऊया, त्याला जाऊ दे ना पुढे. सरळ सरळ. तर ह्या जंक्शनवरून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट आणि आपण बाहेर पडणार सरळ हायवेला, सरळ सरळ. आणि पोचलोय खारघरला. आता या ब्रिजकडून आपल्याला यू टर्न घ्यायचं आहे. इथून यू टर्न घेतल्यावर लगेचच आहे लेफ्ट साईडला. गांधी जी के 3 बंदर. आणि पोचलोय आम्ही BBC बायकर्स ब्रीविंग कॅफे. ऑर्डर देना है. 2 चीज पहले बोल के रखा था. 2 चीज पहले बोला था, वेज इंग्लिश ब्रेकफास्ट और 5 विलाज पॉपुलर सैंडविच. अब तुम लोग क्या क्या चाहिए उसका काउंट दे दो. We have a list. जिसका भी नाम कॉल आउट होगा लोग आगे आ जाना प्लीज. आणि नवीन जर्सी या लोकांनी रिव्हील केली आहे 2025ची. तर निघतो आता इथून. बरेचसे लोक थांबले आहेत अजून. आम्ही निघतोय लवकर कारण आज संडे असला तरी मला जायचं आहे ऑफिसला. ज्या ज्या लोकांनी लॉंग राईड्स केल्या आहेत त्या लोकांना त्यांनी सर्टिफिकेट्स दिलेत. मला पण मिळालं एक सर्टिफिकेट. फॅलिसिटेट केलं आहे सगळ्या रायडर्सला, जेणेकरून लोकांना ते बघून ज्यांनी नाही केलं त्यांना असा अजून उत्साह वाढू शकतो. त्यामागचं एक कारण असू शकतं असं. पण चांगलं इनिशिएटिव्ह होतं. मला माहिती नव्हतं माझं नाव येणार आहे. मला असं वाटलं की त्यांच्या ग्रुपबरोबर ज्यांनी केले आहेत. मी ग्रुपबरोबर लॉंग राईड नाही केले आहेत, मी स्वतःहून केले आहेत. आता मी त्या ग्रुपचा मेंबर असल्यामुळे त्यांनी मला काउंट केले त्यामध्ये. हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे कोणीतरी नोटीस केलं आहे त्या गोष्टीला. आणि पोचलो आहे बिल्डिंग खाली माझ्या. आणि ही राईड इथेच पूर्ण होते. हॅपी फ्रेंडशिप डे टू एव्हरीवन. सो गाडी लागली आहे जागेवर. आणि आजची राईड इथेच संपे मित्रांनो. भेटूया अशा नवीन राईडमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. राईड करत राहा, हेल्मेट घालून राईड करा. हेल्मेट स्वतःसाठी घाला, दुसऱ्यांसाठी नाही.